आपण आता रिडिंग घेऊया. VB1 दाखवतोय 30 व्होल्ट, VB2 दाखवतोय 25 व्होल्ट. आता हा जो ॲमीटर आहे इथला तो नीट जर बघितला आपण रिडिंग तर 0.3 0.4 इथं 0.5 त्याच्या अलीकडे म्हणजे 0.49 असं रिडिंग आहे. आपण हे रिडिंग इथं लिहायला हरकत नाही. तुमचा IR1 जो आहे तो इथं किती येतोय 0.49. IR2 इथं दाखवतोय तो 0.4च्या पुढे आहे एक घर म्हणजे 0.41. हा 0.49 हा 0.41 आणि हा IR3 आहे. IR3 जर बघितला आपण 0.7 0.8 0.9 0.9च्या एक घर माग आहे म्हणजे 0.79. आणि मगाशी मी जसं सांगितलं तसं या दोघांची बेरीज ही IR3 इतकी यायला पाहिजे. 0.49 प्लस 0.41 हे जवळपास किती येतात 0.9 येतात. सॉरी हा 0.89 आहे, मी 79 लिहिला चुकून. 0.89 पुन्हा एकदा बघा 0.9च्या मागं एक घर म्हणजे 0.89. 0.49 प्लस 0.41 0.9 झाले 0.9 आणि हा 0.89 म्हणजे जवळपास हा बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. हे आपलं पहिलं रिडिंग झालं. आता दुसरं रिडिंग घेताना काय करायचं आपल्याला? दुसरं रिडिंग घेताना आपण जी फिगर आहे ना ती फिगरमध्ये थोडासा बदल केला. काय बदल करतो आपण? ज्या वेळेला आपण सुपरपोजिशन वापरतो त्यावेळेला सोर्स 1 तसाच ठेवला आणि सोर्स 2 आपण काय केला शॉर्ट केलेला. आता सोर्स शॉर्ट केल्यामुळं हा एकमेव सोर्स आहे तो सप्लाय करणार आहे. IR1 असा करंट फ्लो होईल, त्यातनंच दोन पार्ट जातील. एक IR2 असा जाईल R2 मधनं आणि IR3 जाईल R3 मधनं. त्यामुळे आता ह्या दोघांची बेरीज IR1 असणार आहे कारण इकडचा सोर्स नाही आहे. त्यामुळं IR1 इज इक्वल टू IR2 प्लस IR3. धिस इज इक्वल टू धिस प्लस धिस. आता आपण ह्याला शॉर्ट केलं आहे आणि हा एकच सोर्स ठेवला आहे. आपण दुसरं रिडिंग घेतोय म्हणून हे जे करंट दाखवले ते मी IR1 डॅश IR2 डॅश IR3 डॅश असे दाखवलेले आहेत. आता हा जो IR2 आहे तो आता लेफ्टकडून राईटला जातोय. मगाशी सोर्स असताना तो राईटकडून लेफ्टला होता, आता जातोय तो लेफ्टकडून राईटकडे. त्याची डायरेक्शन बदलली गेली म्हणून मी इथं काय लिहिलं मायनस साईन लिहिलं. पण मॅग्निट्यूड जर बघितली तर ह्या दोघांची ॲडिशन इज इक्वल टू दिस. आता आपण रिडिंग या ठिकाणी घ्यायला हरकत नाही. आता हा जो सोर्स आहे आपण हा काय करतो इथं शॉर्ट करतोय. त्यामुळे मी इथलं निगेटिव्ह काढलं आणि इथे आपण शॉर्टसाठी जोडतो आहोत. काय फरक पडला बघा, हा एकदम वाढला तुमचा IR1. त्याचं रिडिंग किती आलं आहे तिथे 0.71. IR1 आला 0.71. नंतर तुमचा जो IR2 आहे IR2 तो किती आहे? तो एकदम कमी झाला, तो आहे 0.26. IR2 आला 0.26 आणि IR3 तुमचा जो आहे तो 0.47. परत एकदा रिडिंग बघा. IR1 तुमचा IR1 डॅश म्हणून आपण ह्याला 0.71 आला, हा आला 0.26 आणि IR3चं जे रिडिंग आहे तुमचं ते 0.47. आता ह्या दोघांच्या मॅग्निट्यूडची बेरीज जवळपास ह्याच्याबरोबर यायला पाहिजे. 0.47 अँड 0.26 म्हणजे 7 आणि 7 13 म्हणजे 0.73च्या आसपास येतं. नियरली इक्वल असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी हे मायनस साईन ह्याच्या बेरजेत घ्यायचं नाही आहे, ते पुढच्या आपल्याला गोष्टीसाठी लागणार आहे. म्हणून सध्या आपण काय करणार आहोत, या दोघांची बेरीज, ह्या दोन ॲमीटरची बेरीज ह्याच्याबरोबर येते असं आपल्याला दिसलं. आता आपण काय करणार आहे, तिसरा पार्ट करणार आहोत आपण. काय तिसरा पार्ट आपला? तिसऱ्या पार्टमध्ये आपण काय करणार आहे, VB2 ठेवणार आहे आता आणि VB1ला शॉर्ट केलं. आता काय होईल, हा करंट सप्लाय करेल, त्याला आपण म्हटलं आहे IR2 डबल डॅश आणि ह्यातलाच काही पार्ट IR1 डबल डॅश म्हणून फ्लो होईल आणि IR3 डबल डॅश म्हणून खाली फ्लो होईल. नाव दिस इज सप्लायर म्हणजे हा जास्त असणार आहे आणि ह्यातले दोन पार्ट इकडे इकडे फ्लो होणार आहेत. IR1 डबल डॅश आणि IR3 डबल डॅश म्हणजे IR1 डबल डॅश आणि IR3 डबल डॅश यांची बेरीज IR2 डबल डॅश असणार आहे. आता मगाच्यापेक्षा सुरुवातीपेक्षा IR1 डबल डॅशची डायरेक्शन काय झालेली आहे, चेंज झालेली आहे म्हणून मी त्याला इथं म्हणताना निगेटिव्ह म्हटलेलं आहे. मग आता रिडिंग घेताना कसं घेऊया आपण? आता मी इकडचा बदलला, याला शॉर्ट केलं, इथे निगेटिव्हचं काढून पॉझिटिव्हच्या ठिकाणी टाकलं. आता हा एकदम कमी झाला बघा. किती आला तो
तुमचा IR1 डॅश आला आहे 0.2, IR1 डबल डॅश म्हणून आपण. नंतर हा वाढलेला आहे आता 0.65 झाला. रीडिंग ह्याचं किती झालं 0.66. हा काय आहे IR2 डबल डॅश. IR3 डबल डॅश किती आहे 0.45, बरोबर मध्ये दोघांच्या 0.45. आता ह्याची 0.45 आणि 0.2 म्हणजे किती झाले 0.65. हे जवळपास ह्याच्या येत आहे. हा 0.66 दाखवतोय आपल्याला. म्हणून आपण रीडिंग या ठिकाणी काय घेऊया IR1 डबल डॅश हा 0.2 आहे. IR2 डबल डॅश हा जास्ती मगाशी मी सांगितलं 0.66 आणि हा आला 0.45. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की हा जो IR1 दोन्ही सोर्स असताना जो होता तो एक सोर्स ठेवून घेतलेले जे करंट आहे त्यांची बेरीज येते. IR2 दोन्ही सोर्स असताना कसा येतो तो, हे दोन्ही सेपरेट घेतल्यानंतर IR2 डॅश प्लस IR2 डबल डॅश यांची बेरीज. आणि IR3 सुद्धा दोन्ही सोर्स ठेवून जो आहे तो IR3 आहे. पहिला सोर्स ठेवून IR3 डॅश आहे, दुसरा सोर्स ठेवून IR3 डबल डॅश आहे. आता ह्याचं रीडिंग काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण पहिलं रीडिंग घेतलं होतं बघा IR1 डॅश 0.71, IR2 डॅश आला 0.26 आणि IR3 डॅश आला 0.47 आणि आपले डबल डॅशेस किती आलेत 0.2, 0.66, 0.45. मग आता समजा मी पहिल्या ह्याच्यात जर लिहिलं IR1 इज इक्वल टू IR1 डॅश किती आला माझा 0.71, इथंच मी लिहितो 0.71 आणि हा किती आला माझा 0.2. पण ह्याची डायरेक्शन बदलली आहे म्हणून मी तो काय म्हणणार आहे मायनस म्हणणार आहे. मग 0.71 मायनस 0.2 किती झाले 0.51. आता हे 0.51 जे आहे ते आपण पहिलं जे रीडिंग घेतलं होतं त्याच्याबरोबर आहे का बघा 0.49 आलं आहे. आपलं कॅल्क्युलेशन आलं 0.51 आणि रीडिंग आलं 0.49, जवळपास आलं. आता दुसऱ्या केसमध्ये बघू. दुसऱ्या केसमध्ये म्हणजे IR2 डॅश हा 0.26 आहे आणि डबल डॅश किती आहे 0.66 बघा 0.66 आणि हा 0.26. हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. कारण का या ठिकाणी ह्याची डायरेक्शन बदललेली आहे म्हणून हा आपण इथं निगेटिव्ह दाखवला. म्हणजे 0.66 मधनं 0.26 वजा केले तर आपल्याला किती मिळेल 0.4 मिळणार. मग हे ओरिजिनलच्या वेळेला किती होतं रीडिंग बघा 0.41 म्हणजे 0.40 आणि 0.41 म्हणजे जवळपास आपले रीडिंग सारखे आले. आता IR3 डॅश आणि IR3 डबल डॅश या दोघांची डायरेक्शन कशी आहे डाऊनवर्डच आहे त्यामुळे तिथं कोणी मायनस नाही आहे. IR3 डबल डॅश तुमचा 0.45 आहे आणि हा 0.47 आहे पहिला 0.47 आणि 0.45 म्हणजे जवळपास 0.92 झाले बेरीज जर केली दोघांची तर. आणि आपला किती आला बघा ओरिजिनल 0.89 म्हणजे अगदी हार्डली नॉट 3चा फरकाने आपलं उत्तरं बरोबर आलेली आहेत. जवळपास एवढी उत्तरं आली तर हे सगळं आपलं केलेलं जे आहे सुपरपोजिशन थेरम हे बरोबर आलं असं समजायला हरकत नाही. आपण व्होल्टेजेस बदलून रेझिस्टन्स बदलून वेगळे वेगळे रीडिंग घेऊ शकतो आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण प्रूव्ह करू शकतो. सध्या आपल्याला आपल्या थेरमच्या दृष्टीने एक रीडिंग बास आहे. आपण काय करायचं आहे हे झाल्यानंतर प्रत्यक्ष कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्ही आणि त्याची रीडिंग आणि ही आपण प्रत्यक्ष आता मेजर केलेली रीडिंग आणि तुम्ही कॅल्क्युलेट केलेली रीडिंग ही IR1 IR2 IR3ची किंवा IR1 डॅश IR2 डॅश IR3 डॅश डबल डॅश हे जवळपास सारखे आले पाहिजेत तर आपला केलेला एक्सप्लेन आपण काय आहे बरोबर असं म्हणूया. थँक्यू.